श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच 65वी वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि 62वी ज्युनियर शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक 24, 25 आणि 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी देशासह परदेशातील नामांकित बॉडी बिल्डर सहभागी होणार आहे। शरीर सौष्ठव स्पर्धा प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर हॉटेल साई संगम येथे स्पर्धेचे आयोजक संदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आहे। या स्पर्धेत 700हून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार असून साधारणतः 65 महिला खेळाडू ही स्पर्धेत असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आदींसह मंत्रीगण आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं स्पर्धेचे आयोजक संदीप सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। साईबाबांच्या नगरीमध्ये सर्वप्रथम साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व राष्ट्रवादी काँग्रेस राखा तालुका अध्यक्ष संदीपजी सोनवणे यांच्या पुढाकाराने 65वी राष्ट्रीय भारतश्री स्पर्धा, त्यासोबतच राष्ट्रीय ज्युनियर मास्टर फिजिकल चॅलेंज ह्या सुद्धा स्पर्धा 3 दिवस शिर्डी येथे 24, 25, 26 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय खर्चिक अशा जरी असल्या परंतु त्याचा सर्व जबाबदारी आपल्या शिर्डीचे तरुण युवा उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीपजी सोनवणे यांनी घेतलेली आहे। मागील वर्षी देखील आपण या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी आपण या स्पर्धा घेतल्या होत्या, परंतु त्यावेळेला ज्युनियर भारतश्री ज्या 23 वर्ष वयोगटातल्या आपल्या मुला मुलींच्या असतात त्या नव्हत्या, परंतु त्या देखील आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये घेतलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने जवळजवळ 29 राज्यातून 450 ते 500 महिला आणि पुरुष खेळाडू या ठिकाणी 24 तारखेला पोहोचत आहेत। 24 तारखेला या ठिकाणी येणाऱ्या सर्व खेळाडूंचं आगमन असेल। त्या खेळाडूंना आपण 24 तारखेला त्यांचा वजनी गट, उंचीचा गट, महिला आणि पुरुष त्या ठिकाणी गट निहाय त्यांचा विभागणी होऊन 24 तारखेला स्पर्धा सुरू होईल वजनी गटात आणि 25 तारखेला ज्युनियर भारतश्री दिवसभर स्पर्धा चालेल। 26 तारखेला वरिष्ठ भारतश्री म्हणजे राष्ट्रीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा त्या ठिकाणी 26 तारखेला घेण्यात येत आहेत। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की शिर्डी या ठिकाणीच आपण या राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मान आणि आमचं भाग्य आम्हाला मिळतंय। कारण असं की बाबांची प्रचिती पूर्ण जगभर आहे आणि मी सुद्धा 1981 पासून शिर्डीमध्ये सातत्याने आठवड्यातून 1 ते 2 वेळेला 1981 पासून येतोय आणि बाबांची जी काय अनुभूती विभूती आम्हाला मिळालेली आहे त्याचा मी खरा साक्षीदार आहे। आणि जगभरातून जरी बाबांची प्रचिती असली परंतु देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून येण्याचं भाग्य शिर्डीमध्ये त्या भक्तांना मिळावं आणि शिर्डीसारख्या पवित्र बाबांच्या नगरीमध्ये या मोठ्या स्पर्धा होऊन खेळाडूंना बाबांचा आशीर्वाद लाभावा, येणाऱ्या खेळाडूंना पदाधिकाऱ्यांना शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन व्हावं आणि शिर्डीमध्ये त्या पद्धतीची व्यवस्था विमानतळ, रेल्वे आणि हॉटेल्स या पद्धतीची असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही एक मोठी पर्वणीच तशी आपण शिर्डीमध्ये मानतो। आणि या ठिकाणी ह्या स्पर्धा 3 दिवस असताना खेळाडूंची निवासाची, भोजनाची संपूर्ण व्यवस्था आपण निशुल्क केलेली आहे। त्यानंतर खेळाडूंना मेडल्स, ट्रॉफी आणि वेगवेगळी बक्षिसं खेळाडूंना आपण देण्याचं घोषित केलेलं आहे। त्या पद्धतीने गेली 2 महिन्यापूर्वी आपण ही स्पर्धा भरवतोय असं प्रत्येक राज्यामध्ये आपण कळवलेलं असतं। त्या राज्यातून निवड चाचणी स्पर्धा होऊन राज्य अजिंक्यपदाच्या निवड चाचणी स्पर्धा होऊन मग त्यातून निवड केलेली मुलं राज्यातून या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतात आणि या ठिकाणी अतिशय मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या बाबतीमध्ये थोडं मी सांगू इच्छितो की आमच्या संघटनेचे अध्यक्ष हे संजयजी जोशी पूर्वी आपले भाजपचे 10 वर्ष सरचिटणीस होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचं RSS मधून देखील काम आहे। संजय जोशी मी जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी सातत्याने काम करतोय
आशियाई खंडामध्ये देखील जनरल सेक्रेटरी म्हणून 42 देशावर मी काम करतोय. ते भाग्य. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळी 203 देशावर मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतोय आणि सगळे कृपा आशीर्वाद साईंच्या कृपेने मला मिळालेला असल्याने एवढं मोठं काम करायचं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मला मिळालं आहे. आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन ही राज्य संघटना आहे. या राज्य संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रीडा परिषद या संघटनेला मान्यता आहे. या संघटनेचे अध्यक्ष पुण्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे दुसऱ्यांदा ते अध्यक्ष आहेत आणि मुंबईचे नंदू खानविलकर हे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतात. खऱ्या अर्थाने संघटनेच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचे अनेक छत्रपती शिवछत्रपती खेळाडू या संघटनेतून झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्पर्धा सातत्याने घेणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रात घेणे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या खेळाडूंना न्याय कसा मिळेल आणि जगभरातील देशाची पंढरी शरीर सौष्ठवची ही भारताची ठरेल अशा प्रकारचा आमचा उपक्रम. कारण मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटनेचा दबदबा कसा राहील आणि आपल्या देशाचं नाव 203 देशापर्यंत कशा पद्धतीत जाईल म्हणून सातत्याने आम्ही हा उपक्रम राबवत असतो. आणि आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक मी आभार आणि स्वागतही करतो. कारण असं की बॉडी बिल्डिंग खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खरं कार्य तुमच्या लेखणीतून होत असतं आणि म्हणून आज जे या ठिकाणी आयोजक आहेत त्यांची ताकद वाढवायची. आज संदीपजी आमचे मित्र आहेत, त्यांचे आमचे पारिवारिक संबंध आहेत. संदीप सोनवणे असतील, आज त्यांच्यासोबत पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम असेल. आज या ठिकाणी पप्पूजी बनसोडे देखील बसलेले आहेत. संजय गव्हाणे पाटील या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व मंडळी संदीप सोनवणेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. या कार्यक्रमाला संदीप सोनवणेंचा प्रयत्न आहे की बक्षीस वितरण समारंभासाठी किंवा उद्घाटनासाठी अजितदादांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे ते आमचे अध्यक्ष देखील आहेत आणि संदीपजी सोनवणेंचा तो प्रयत्न आहे की अजितदादांना त्या ठिकाणी बक्षीस वितरण ते बोलवायचा प्रयत्न करतात. त्याचसोबत या आपल्या इथले पालकमंत्री मंत्री महोदय जे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला संदीपजी बोलवतात. ही संपूर्ण जबाबदारी आम्ही संदीपजी सोनवणे सोबत दिलेली आहेत. आणि आमचे आशुतोषजी काळे जे या परिसरातले कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आहेत ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. अनेक प्रमुख पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत आणि एक मोठा कार्यक्रम, मोठा उत्सव, तरुणांना व्यायामाचा व्यासंग हा निष्ठापूर्वक जोपासणे खऱ्या अर्थाने तर तो आमचा खरा उपक्रम आहे. आणि शरीर सौष्ठव हा खेळ जर आपण पाहिलात तर एक अतिशय स्वतःचं शरीर हे चांगलं नीटनेटकं आरोग्यदायी असावं, ज्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनाचा उपक्रम, कार्यक्रम आणि आपला व्यवसाय या देखील मध्ये सुद्धा शरीर सौष्ठव जर तुमची बॉडी चांगली असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. तुमच्या एज्युकेशनमध्ये फायदा होतो, तुमची कार्यक्षम क्षमता वाढते आणि तरुणांपासून बालगोपाळापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाने 50 मिनिटं रोज व्यायाम करावा अशा पद्धतीचा एक निरोप, एक मेसेज यूथ डेव्हलपमेंट हा जावा हा यातला खऱ्या अर्थाने उपक्रम आहे. हा अतिशय खर्चिक आहे. खेळाडूंचा आहार आहे, खेळाडूंचा बाकीची निवास चांगल्या प्रकारे, कारण आता उन्हाळा सुरू झालाय. खेळाडूंसाठी एसी रूम्स या ठिकाणी आपण जवळजवळ 200 एसी रूम्स केलेले आहेत. संदीपजींच्या पूर्ण हॉटेल 4 दिवस बुक आहे. गेली 3 दिवसापासून महाराष्ट्र बॉडी बिल्डर असलेले पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि गेली 1 महिन्यापासून हा सगळा कार्यक्रम, मेडल्स बनवणे, ट्रॉफी, बाकीचं सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी करण्यास सातत्याने संदीपजींनी वेळ दिलेला आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आणि इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून मी आयोजकांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्यामध्ये काही आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या, काही राहिल्या, परंतु एक ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी खेळाडूंना आणि यूथ डेव्हलपमेंटना आम्ही जागृत करण्याचा एक प्रयत्न करतोय. व्यसनांपासून खेळाडूंनी अलिप्त राहावं, तरुणांनी अलिप्त राहावं हा खऱ्या अर्थाने आमचा उपक्रम आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने खेळाडू जवळजवळ मी आता सांगितलं की 500 महिला आणि पुरुष खेळाडू या ठिकाणी येत आहेत. 200 पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. बक्षिसांच्या रकमेमध्ये जसं आपण ऑलिम्पिकमध्ये, नॅशनलमध्ये मेडलला खूप मोठं महत्त्व असतं, कारण ही राष्ट्रीय स्पर्धा आहे. या राष्ट्रीय स्पर्धेतून शिवछत्रपतीसाठी गुणांकन असतं, या राष्ट्रीय स्पर्धेतून अर्जुन पुरस्कारासाठी गुणांकन असतं
आणि या राष्ट्रीय स्पर्धेतून आपण आशियाई टीम आणि वर्ल्डसाठी भारतीय टीम या ठिकाणी निवडत असतो. त्यामुळे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची, मानाची, प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची समजली जाणारी वरिष्ठ भारतश्री आणि ज्युनियर भारतश्री असं या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने मानाची स्पर्धा, ही ऑफिशियल स्पर्धा आहे. त्यामुळे आपण ज्या इन्व्हिटेशनच्या स्पर्धा आम्ही वारंवार भरवतो त्या ठिकाणी देखील आम्ही खेळाडू इन्व्हिटेशन स्पर्धा म्हणजे कोणाच्या वाढदिवसानिमित्त निमंत्रित स्पर्धा, त्या ठिकाणी खूप मोठमोठे 10-10, 25-25 लाखाचे सातत्याने बक्षिसं दिली जातात. परंतु या ठिकाणी खेळाडू येणारा मला मेडल कसं मिळेल, जसं आपण ऑलिम्पिकमध्ये समजतो, ऑलिम्पिकमध्ये कुठल्या कॅश पुरस्कार किंवा काही पुरस्कार नसतो, पण ते मेडलला त्याला जास्त महत्त्व असतं. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येणारा प्रत्येक खेळाडू मला मेडल कसं मिळेल आणि या ठिकाणी मग मला अर्जुन पुरस्कारासाठी आणि छत्रपती पुरस्कारासाठी माझं गुणांकन कसं वाढेल या दृष्टिकोनातून ते खेळाडू स्वतःला पाहत असतात. त्यामुळे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं की आपण या शिर्डी ते क्रीडा नगरीतील सर्व क्रीडाप्रेमींनी, ग्रामीण भागातल्या लोकांनी आणि सिल्वर ओक या ठिकाणी जे बाजूलाच खूप छान लॉन्स आहे, या लॉन्समध्ये 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी ज्या हॉलमध्ये बसलो या ठिकाणी 24 तारखेला वजन तपासणी असेल. आणि मला पुन्हा या ठिकाणी सांगायचं की बाबांच्या नगरीमध्ये उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांचं प्रेम, पत्रकारांचं प्रेम आणि प्रसिद्धी या खेळाला आपण जरूर द्यावी. कारण शरीर सौष्ठव हा सर्व खेळाचा पाया आहे. मग तुम्ही क्रिकेट असू द्यात, कुठलाही खेळ असू द्यात, तुम्हाला फिटनेस हा ठेवावा लागतो, व्यायाम करावाच लागतो. त्यामुळे हा खेळ हा सर्व खेळांचा पाया आहे. तर हाच पाया आपण मजबूत करण्यासाठी व्यायामाचा जास्तीत जास्त मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात कसा पद्धती जाईल असं आपल्याकडून आम्ही सहकार्य व्यक्त करतो. धन्यवाद. आज मी आपल्याला आनंद होतो की आपल्या समोर एक चांगलं म्हणजे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे, संजय मोरे साहेबांनी. तर आपल्याला त्यांनी इथं शिर्डी इथं साईबाबाच्या नगरीत एवढी चांगली मोठी स्पर्धा घेण्याची संधी दिलेली आहे. आणि त्यासाठी मी एकटा आयोजक नसून माझ्या संघ भरपूर आपले संजय गावारे पाटील आहे, पप्पूभाई बनसुडे आहे, लोकेश आहे, आपले नाना कदमचे चिरंजीव आहे, परत आपले महेश गोसावी यांचा आपल्याला खंबीर आधार असतो दरवेळा. असे बरेच जण आपण यातल्या यात राहता संगमनेर, रामपूर, रावरी, कोपरगाव सगळ्या जिमवाल्यांना सुद्धा याच्यात आयोजक म्हणून घेत आहे. याच्यात मी एकटा आयोजक नाही, आम्ही सगळे आयोजक आहेत. त्या दृष्टीने आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या रीतीने कसं शिर्डीचं नाव पूर्ण भारतात गाजन असा प्रयत्न करून आपण सगळं ही स्पर्धा आपली सगळ्यांची असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि ही स्पर्धा आहे 24ला फक्त या अंतर्गत आमचं वजन उंची आहे, 25 पासून छोट्या छोट्या ग्रुप मधले स्पर्धा आहे, 26ला ही मोठ्या प्रमाणात मोठे जे आहे 29 राज्यामधून जे मोठमोठ्या प्रमाणातले बॉडी बिल्डर येणार आहे त्यांची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या शेवटी आपण आपला प्रयत्न चालू आहे. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी यासाठी कार्यक्रमाला यावा, पण अधिवेशनच्या याच्यावरती अवलंबून आहे. अधिवेशन जर संपलं तर ते नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला येऊन आपल्या सगळ्यांचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक मदत करतील ते. आणि दुसरे माननीय राधाकृष्ण विखे पाटील तर त्यांचा बी प्रयत्न चालू आहे आपला, ते बी त्यांना अधिवेशन संपले तर आशुतोष दादा काळे ते तर आहेच कार्यक्रमाला, त्यांचं आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य राहतं आशुतोष दादांचं. तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहावं. आणि मी जास्तीत जास्त शिर्डीकरांना और शिर्डीच्या आसपास सगळ्या लोकांना की ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावा. परत प्रेक्षकांनी मी ही पाहण्याचं संधी कुठंच मिळणार नाही, एवढे मोठे मोठे लोक कुठंच येते नाही 29 राज्यातले. तर सर्वांनी सर्वच जनतेला मी हे करतो की आपण या संधीचा फायदा उचलावा आणि आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो समजतो. आणि त्यासाठी मी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करणार आहे. आम्ही 1 महिन्यापासून आमचे हे कार्यक्रमाचं नियोजन चाललेले, म्हणजे कोणती गोष्ट करायची म्हणजे त्यात बारीक बारीक गोष्टीपासून लक्ष द्यावं लागत. आता इथं येणाऱ्या जवळजवळ किती 501 लोक राहणार यांचं आम्हाला लक्ष द्यायचं आहे. परत यांच्या साहेबांचे जे आहे 200 लोक जे जज आहे कोणी काय त्यांच्या सुद्धा गोष्टीला आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यायचंय. पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट,
प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्त्यालगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोलकर 97 67 06 66 85.